सकाळ सकाळी कशाच तरी खुडखुड आवाजाने आपल्याला जाग आली आणि जाग आल्यानंतर आपण उठून पाहतो तर काय रोज सकाळी 7:30ला उठणारी बाई आज तब्बल 4:30 वाजता उठलेली होती आणि आपल्याकडे रागानं पाहत होती. आणि तिच्या रागानं पाहणाऱ्या डोळ्याकडे पाहून आपल्याला लक्षात आलं की तब्बल 2 वर्षाखाली लग्नाच्या अगोदर आपण तिला शब्द दिला होता की लग्नानंतर मी तुला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार. आणि आज तब्बल 2 वर्षानंतर तो दिवस उजाडलेला आहे आणि सकाळ सकाळी टापटीप फ्रेश होऊन आपण 4 व्हीलरची गाडी काढून 2 व्हीलरनं फिरायला निघालो. आणि त्यात सकाळ सकाळचं वातावरण एवढं भारी होतं ना. भर उन्हाळ्यामध्ये जर सकाळ सकाळी एवढा गारवा जाणवत होता जसं काय आम्ही जम्मू काश्मीरच्या रस्त्यावर फिरायला निघालो. आणि हो, तुम्हाला सांगतो पुढं जे माळ दिसते ना तुम्हाला ते हे दत्तात्रय मंदिर, हातगावचं दत्तबर्डी संस्थान. एवढं भारी संस्थान आहे, देवस्थान आहे. वरी मस्त माळावर निसर्गिक रम्य वातावरण आहे. तुम्ही एकदा जर तिथं गेला ना तुमचं मन करेल परत परत जाऊ. आणि दुरून आपल्या कॅमेऱ्यामध्ये येत नसल्यामुळे आपण जवळून घेण्याचा प्रयत्न केला, पण आपलं बजेट लो असल्यामुळे त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या कॅच होऊ शकलं नाही. आणि तेवढ्यात पाहतो तर काय हातगाव आला आणि हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इथं संविधानाची प्रकृती उभारलेली आहे. आणि तेवढ्यात एक लालपरी सुंदरशी आमच्यासमोरून पाहता गेली आणि पाहता आपल्या टार्गेटची कमानी आली. तर मित्रो, हे आहे हातगाव तालुक्यातील सर्वात प्राचीन व जागृत देवस्थान मानलं जाणारं मानवाडी येथील हनुमान मंदिर. आणि सकाळ सकाळी इथं पाखरांचा एवढा किलबिलाट होताना, एवढं शांत वातावरण होताना, एवढं भारी वातावरण होतं ना, तर तुमचं सांगता सोयच नाही. तुम्ही जर इथं अर्धा तास 1 तास जर बसलात ना तर तुमचं एवढं मन शांत होऊन जाईल ना, तर सांगता सोयच नाही. आणि हो, त्याच्यात आपली बायको आपल्याला विचारत होती की आपलं मेन टार्गेट कुठं आहे. तर मी तिला बोट करून दाखवत होतो की आपलं मेन टार्गेट तिकडे आहे. त्याच्या अगोदर आपण मग इकडं महादेवाचं दर्शन घेऊ. आणि हो, इकडं आहे एक छोटंसं महादेवाचं मंदिर, तिथं आपण गेल्यानंतर बघू. आणि तिकडे जाता पाहतो काय एक शेठजी दोन्ही खिशामध्ये हात घालून टापटीप इकडे येत होते, जसं काय देवानं सगळ्या मागण्या त्याच्या मान्य केलेल्या आहेत. आणि परत राहू आपल्याला तिथलं वातावरण एवढं भारावून टाकत होतं ना. तुम्ही कधी जरी मानवाडीला व्हिजिट दिली ना तर सकाळ सकाळी व्हिजिट द्या. एवढं शांत वातावरण असतं ना आणि एवढं पाखरांचा किलबिलाट एवढं सगळं असतं ना, तर मन आपलं एकदम शांत होऊन जातं. जर कोणी व्यक्ती रागामध्ये असेल ना तर त्या व्यक्तीने जरूर तिथं अर्धा तास 1 तास जाऊन बसावं, तुमचं मन एकदम शांत होऊन जाईल. आणि पाहतो तो काय परत आपल्याला ते टार्गेटच दिसत होतं आणि टार्गेटच्या दिशेनं 2-3 व्यक्ती जात होत्या आणि आमची चिंता खूप वाढत होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की लवकरात लवकर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या टार्गेटच्या दिशेने जायचं. आणि तेवढ्यात आम्ही महादेवापाशी आलो. इथं पाहतो तर काय एक पिंपळाचं झाड आणि त्याला असे अंजिरासारखे छोटी छोटी फळं होती. चला त्याच जागी विचार केला, हे जर खरंच अंजीर असते ना तर आजचा नाश्ता याच्यावरच झाला असता. एकदम मोठं झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली मंदिर आहे, मंदिरामध्ये मस्त महादेव आहे, सगळं ओकेमध्ये आहे सगळं कारभार. आता आपल्याला ते माहीत नाही की ते झाडं तिथे ऑलरेडी आहेत का पुन्हा लावलेले आहेत, पण जे काय आहे ना ते एकदम ओकेमध्ये आहे सगळं. आणि तेवढ्यात आपण पाहतो तर काय महादेवाच्या मंदिरातून एक नागिन आपल्याला बाहेर येताना दिसली. आणि मनातल्या मनात काय विचार करत होती काय माहिती. आणि तेवढ्यात तिला आपण दिसलो आणि तिला वाटलं की आपण तिचा फोटो काढतो आणि मला शिवा देत होती की फोटो काढू नका. आणि तेवढ्यात तिला काय माहिती की मी तर व्हिडिओ काढत होतो. तिनं देवाकडे काही मागो अथवा न मागो, तर मी पण तिच्यासाठी चांगली बुद्धी 1/4 किलो बुद्धी मागितली. आणि तेवढ्यात ती गोष्ट तिला कळाली आणि ती खूप खुश झाली की तिला पण वाटलं की आपला नवरा पण आपला खूप विचार करतो. आणि तेवढ्यामध्ये ती नंदी महाराजाला म्हणाली की माझ्या नवऱ्यातल्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ दे, मला चांगली बुद्धी मिळू दे. आणि जागृत झाल्यानंतर आपण निघालो आहोत मेन आपल्या टार्गेटच्या दिशेनं. आणि टार्गेट तुम्हाला सांगतो की एवढं भारी टार्गेट आहे की नाही आपलं. आणि ही इथून एक छोटासा रस्ता आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. इथं भजन कीर्तन वगैरे सगळ्या गोष्टी इथं होत असतात. झाडे आहेत, झाडाची सावली आहे मस्त, तिथं टेंट टाकून आहे मध्ये. आणि पाहता आपण मेन आपल्या टार्गेटच्या दिशेने आलेलो आहोत आणि आपल्या मेन टार्गेटचं साहित्य पण घेतलेलं आहे. आणि तिथं वर नाव आहे प्रसादालय. आणि प्रसादालय नाव हे पाहून तुम्हाला आपलं मेन टार्गेट आणि मेन उद्देश तर कळालाच असेल. आणि हो, आपण चालत आपल्या मेन टार्गेटच्या दिशेने जवळ आलेलो आहोत. आणि जवळ येऊन पाहतोच तर काय महाराष्ट्रातील स्त्रियांचा फेवरेट डिश खिचडी आणि कढी होती. खिचडी आणि कढी आपण मेन चांगल्या प्रकारे एकदम कुस्करून घेतली, मिक्स करून घेतली आणि मस्त डोळे लावून रटा मारला आणि फुल जेवण घेतलं. जेवण झाल्यानंतर आपण बाजूला पाहतो तर काय एक मोठं विशाल वडाचं झाड दिसलं आपल्याला. इंग्लिश में बोले तो बनियान ट्री. आणि बनियान ट्रीविषयी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मला विचारू नका, कारण मला काही जास्त माहिती नाही. मी काही तेवढं जास्त शिकलेलं नाही, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे एक झाड असं आहे, एक प्रकारचं अमर झाड आहे, कारण याला पारंब्या फुटतात, तेच पारंब्या खाली जमिनीमध्ये रुजतात आणि तिथंच त्याचं बूड तयार होतं. एक प्रकारचं अमर असलेलं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. कारण याच्या किती बूड लांबलेलं आहे, कारण एक जे मेन बूड असतं ना त्याच्या बाजूला एक पारंबी लोंबते आणि ते जमिनीमध्ये रुजते, तिथंच एक बूड तयार होते त्याचं. असं करत ते झाड अमर असतं एका प्रकारचं. आता हे बघा, पाहू शकता तुम्ही कुठं त्याला पारंब्या लोंबलेल्या आहेत. एवढं मोठं विशाल झाड दिसतंय तुम्हाला. तुम्ही हे बघा, हे पारंब्या आहेत. आता हेच मेन पारंब्या जे आहेत लोंबलेल्या ते जमिनीमध्ये रुजतात आणि त्याचंच एक बूड तयार होते, एवढं मोठं बूड. आता हे झाड पहा तुम्ही, एक जर पाहिलं जर तुम्ही तर एखाद्या हॉरर पिक्चरमधल्यासारखा सीन दिसतो. रात्रच्या इथं यायला कोणाची ताकद होणार नाही अशा प्रकारचं असतं. आणि तेवढ्यात पाहतो तर काय आपल्या बायकोच्या मनात तर काहीतरी विचित्र चालू असतं, कारण तिला दिसलं की इथं विटीच्या चुली आहेत आणि तिला समजलं की आपण तर खिचडी खाऊन आलो नाही, इथं तर कोणतरी पोळ्या करून गेले. तिच्या मनाला खूप खंत वाटली की आपल्याला पोळ्या खायला नाही भेटल्या. पण तिला मी सांगितलं की चला आपण घरी जाऊन पोळ्या खाऊ. आणि मी कसं बसं तरी तिला मनवलं आणि घराच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कोण या देवस्थानाला व्हिजिट दिलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.